मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवते हेल्दी बीटरूटची रेसिपी। त्याच्यासाठी मी इथे बीट घेतले आहेत काही, 2 मिरची, 2 लसूण, इथे तांदळाचं थोडंसं पीठ, बेसन पीठ 1 वाटी, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ। सगळे पीठ याच्यासाठी घेतले की त्याच्याने हेल्दी रेसिपी आहे ना। जर तुम्ही त्यात सगळे पिठांचे म्हणजे प्रमाण बरोबर टाकले त्याच्यामुळे मुलांना थोडं हेल्दी सारखं म्हणजे पौष्टिक मिळेल खायला, त्यासाठी। आता लसूण, मिरची आणि बीटरूट याची अशी फाईन पेस्ट करून घ्यायची, तुम्ही बघू शकता। आता इथे मी सगळे पीठ एकत्र टाकले, त्याच्यात मी थोडासा कांदा टाकणार बारीक चिरलेला। आता याच्यात मी इथे थोडीशी ओवा आणि तीळ घेतली आहे, ते टाकायचं। आता याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं तिखट, एकदम थोडंसं चिमूटभर जिरे। आता ही फाईन पेस्ट याच्यात टाकून घ्यायची। ह्याच्यात बीटरूटची पेस्ट टाकायची। आता तुम्ही बघू शकता की ही पेस्ट एवढी पातळ होईपर्यंत याच्यात तुम्हाला पाणी सोडायचं आहे। तुम्ही बघू शकता की ही किती पातळ आहे पेस्ट, हे बघा। इतकं तुम्हाला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता मी इथे एक पॅन घेतला आहे, त्या पॅनच्या सगळीकडे तेल लावलं आहे। त्यात तो डोसा तुम्हाला अशा प्रकारे टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता त्याला साईडला कसं तेल सुटतंय। त्यात तसे तुम्हाला वरतून थोडेसे तीळ टाकायचे आहेत। तीळ यासाठी की ते छान दिसतं, मुलांना पण थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं। आता याला तुम्हाला असं एका बाजूने असं पलटून घ्यायचं आहे, दुसऱ्या बाजूने। बघू शकता तुम्ही। आता याला एका बाजूने आपण 2 मिनिटं होऊ दिलं, दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटं त्याला पूर्ण होऊ द्यायचं। याची टेस्ट खूप छान येते, तुम्ही खरंच लहान मुलांना ट्राय करा, कारण लहान मुलं बीट मोस्टली खाणं नाही आवडत नाही त्यांना। तर तुम्ही अशा प्रकारे करून दिलं तर ते त्यांना पौष्टिक पण राहील आणि त्यांना सगळे प्रकारचे म्हणजे बीट त्यांना खाल्लं पण जाईल। आता आपला बीटरूट पराठा होत आलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा। आता हा आपण शिवांशला सर्व करू। हे तुम्ही बघू शकता, मी शिवांशला याला सॉससोबत सर्व करते। शिवांशला खूप आवडतं। प्लीज ट्राय करा तुम्ही तुमच्या मुलासाठी, आणि आवडलं तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू, बाय बाय मित्रांनो।